पहिलं पर्व आहे आणि चांगलं असं नियोजन आपण बघू शकता या पहिल्या पर्वाचं. आकाश सोनवणे गुणवंत कोळी ही जोडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल होती मोठा बिग हिट. इथे मात्र बघायला मिळाला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुंदर असा टायमिंग या ठिकाणी बघायला मिळाला. खूप चांगला षटकार आलाय ऑन साईडला. डिस्क्वेअरला षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अगदी गुणवंत कोळी हे सदस्य आहेत श्री क्रिकेट क्लब संघाचे. ओहो, रिव्हर्सचा फटका आलाय. आपला फटका एकदम भुसावळ गाजवणारा आहे. चौकार. या बाईचा बॉल कबला खेळ आहे. शतशी मात्र असणार तिकडे बॉल पर्यंत आपण बघू शकता. तिथे धावसंख्या असते आता 11 धावा. स्कोर करायला आपण बघू शकता. मनोज सपकाळे पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, हा नो बॉल कदाचित असेल का विकेटच्या बाहेर गेलाय आणि यस दिस इज वाईट बॉल. अगदी विकेटच्या पाठीमागे गेलाय त्यामुळे हा बॉल असेल वाईट बॉल. वडिलांच्या देखील मागे पडलाय. तर व्हाईट बॉल. धावसंख्या असेल 12. पहिला षटक चालू असताना फुलटॉस बॉल. इथे मोठा बिग हिट. और ये 6 रन. कमालीचा फटका इथे आपल्याला बघायला मिळालाय. अतिशय सुंदर बिग हिट आकाश सोनवणेच्या बॅटमधून. फुटबॉल बॉल इथे कव्हरला. ओहो, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. चांगला रोखलाय बॉल. सुंदर असं शतरक्षण मात्र इथे आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्ड वरती आपण बघू शकता. धावसंख्या आता जी बघायला मिळते ती आता 20 धावा. पहिल्या षटकाचा केस संपला गेलाय. 20 धावा स्कोर कार्डला आपण पाहत आहेत. शेवटचा सामनाच्या दिवसातील पवन आणि पवन कोळी यांच्या मागे संघ पवन एंटरप्राइजेसचा संघ खेळतोय. तो रुबाबदार द परफेक्ट मेन्स शॉप या संघाच्या समोर 20 धावा स्कोर काढला झाल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवरती. कशा प्रकारचा खेळ ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. अगदी फलंदाजीसाठी आलाय. फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आता निलेश सपकाळेचा सामना करणार आहे. गुणवंत कोळी. स्ट्राईकला सज्ज. जीके तयार आहे. चांगला बॉल डावखुरी हाताचा गोलंदाज आहे त्यामुळे चांगला बॉल काढलाय. नॅचरल टॅलेंट. उद्या आहे सुपर रविवार. उद्या असणार आहे भारत आणि पाकिस्तानचा बिग मॅच. बिग क्लॅश ऑफ ICC चॅम्पियन ट्रॉफी. आणि उद्या देखील आपला फायनल डे. म्हणजे उद्या 2 वर्ल्ड वॉर आहेत. 2 मोठी युद्ध चिरगणार आहे आपल्यामध्ये. मित्रांचा कट्टा. मित्राची दुनियादारी. इथे बिग हिट और 6 रन. कमालीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आत बाहेर बॉल फेकून दिलाय. बिग सिक्सर. स्कोर असणार आहे तो 26 धावा स्कोर करला आपण ज्या पाहतोय. कमालीचा थरार इथे ऑन आहे. निलेश सपकाळे चांगला कडक बॅटिंगचं प्रदर्शन करत असताना पुन्हा एकदा बॉल समोरच्या बाजूला. बिग हिट और ये 6 रन. चौकार आलाय कव्हरला. धावसंख्या वाढती. स्कोर असणार आता धावसंख्येमध्ये 30.
फुटबॉल बॉल बिग हिट बॉल ओहो अतिशय अप्रतिम झेल अविश्वसनीय कॅच. आपण जर पाहिलं मैदानामध्ये षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे. सपकाळे 2 बॉल बाकी, अजून 2 बॉल बाकी राहिलेत. 30 धावा स्कोर करला आपण ज्या पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निलेश सपकाळे. 30 धावा स्कोर करला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निलेश सपकाळे. यावेळेचा बॉल मैदानामध्ये आपण बघू शकता. सुंदर बॉल इथे बघायला मिळालाय. आकाश सोनवणे आणि आकाश दोन्ही सोनवणे आहेत, भाऊ भाऊ आहेत. हो यावेळेचा बॉल बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक बने दर्शक षटकार. छत्तीस धावा 2 षटकाचा खेळ संपलाय. 1/36 लॉस ऑफ 1. 36 धावा स्कोर काढला आपण इथे बघता येत झाले असणार आहेत. पहिल्यांदा खऱ्या अर्थाने नियोजन केलं तरी देखील असं वाटत नाही की पहिल्यांदा नियोजन केलंय. अगदी जशा तसं मैदान सजवलंय. अगदी नव्या नवरीला नटवा असं सजवलेलं मैदान. अतिशय दुपारचं जेवण देखील आहे. नाश्ता ब्रेकफास्ट सर्व गोष्टी या स्पर्धेला मिळत आहेत. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ आदिवासी जमात कोळी क्रिकेट लीग 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे तिकडे. पुन्हा त्यावेळेचा बॉल जर पाहिला ऑन साईडला बॉल खेळायचे तसे बॉल पर्यंत आपण बघतायत. तिसरं षटक सुरू झाले. धावसंख्या आपण जर पाहिले स्कोरवरती धावसंख्या असणार ती आता 37 धावा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शतक डीप मध्ये रन मिळणार आहे. धावसंख्या वाढती स्कोर असेल तो आता 38. पुन्हा एकदा यावेळेस पॉवरफुल ब्रँडेड षटकार.
ओ पुन्हा एकदा पन्नास धावा स्कोर काढला. षटक क्रमांक तिसरा मैदानामध्ये सुरू आहे. बघू शकता आपण सामना खूपच इंटरेस्टिंग मोडला. मुकेश कोळी बॉलिंग करण्यासाठी सज्ज. 50 धावा झाल्यात. एकेरी बाद असताना षटक क्रमांक तिसरा चालू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला इथे. व्हाईट बॉल स्कोर मात्र वाटतंय स्कोर काढायचं असणार आहे. आता आकाश सोनवणे संख्या 51 धावा. एकेरी बाद षटक क्रमांक तिसरं चालू असताना मुकेश कोळी यांचं. हेवेचा बॉल डीप मध्ये तसे आपण बघतायत बॉल पर्यंत बघायला मिळणार आहेत. जसं की असं ती आता स्कोर कडवरती आहे त्या 52 धावा. एक गडी बाद. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी तो संपलेला आहे. आकाश सोनवणे खेळतात 3 बॉल 7. आकाश दुसरं सोनवणे खेळत आहेत 10 बॉल 32. 2 आकाश सोनवणे मैदानात खेळत आहेत. 52 धावा. एक गडी बाद. मुकेश कोळी चौथं षटक घेऊन तयार आहे. 52 धावा स्कोर काढला झालेत. खूप सुंदर असं नियोजन, खूप सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आपण बघतायत. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ कोळी क्रिकेट लीग 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. पर्व पहिलं आदिवासी जमात यांच्या वतीनं क्रिकेटची स्पर्धा इथे आपण बघू शकता. आयोजक आहे समस्त कोळी जमात भुसावळ तालुका. भरभाऊ पाटील, पंकजभाऊ कोळी, गौरवभाऊ चौधरी, गौरवभाऊ कोळी, कुंदनभाऊ कोळी. चांगला फटका मारलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्कोर वाढत चाललाय. याच्यापूर्वी एक चांगला सामना मात्र तुम्हाला पाहायला मिळाला होता. 56 धावा. यावेळेचा देखील बॉल जर आपण पाहिला सुंदरसा टॅप केला बॉल. गोलंदाज सज्ज असेल. 56 वरती एक बाद झालाय. चौथं षटक चालू असताना आपण तिथे बघू शकतो. 56 for 1. हो इथे मोठं सेलिब्रेशन मात्र असणार आहे. धक्का बसलाय.
56. दोन फलंदाबाज षटक क्रमांक 4 निलेश सपकाळे. यावेळेचा बॉल अतिशय सुंदर आपण बघतोय. रोशनच्या बराचसा बाहेर बॉल इथे आपल्याला बघायला मिळालाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 56 धाबा स्कोर कार्ड आपण ज्या पाहत आहेत. दोन फलंदाज बाद झालेत. चौथं षटक सुरू असताना गोलंदाजी ट्रॅक होती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. बॉल नक्की चांगला फिरला गेलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल इथे मात्र बघायला मिळाला निलेश सपकाळच्या बॉलिंग मधून. आतापर्यंत 2 विकेट निलेश सपकाळ यांना मिळालेत. 20 धावा देत 2 विकेट काढलेत त्यांनी. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली या सामन्यात. हो, आणखीन एक बॉल अतिशय सुंदर या ठिकाणी फिरवला गेलाय. लाजबाब चेंडू आपण या ठिकाणी तो पाहत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल 56 धावा. 2 बाद 56. 4 षटकं संपले गेलेत मित्रांनो. अजून 4 षटकं बाकी असतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे रुबाबदार संघाने रुबाबामध्ये 56 धावा बनवल्यात. पाहूयात अजून किती धावा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये करताना पाहायला मिळतील. आजच्या खऱ्या अर्थानं हा शेवटचा सामना आपण बघताय. नंतर उद्या क्वार्टर फायनलची पहिली मॅच होईल. 2 क्वार्टर फायनल उद्या बाकी असतील. ही एक क्वार्टर फायनलचा आहे. गोलंदाजाचा पहिला बॉल षटकार मारलाय. तुषार कोळीला आसमान दाखवलं. इकडे आकाश सोनवणे यांनी बिग बिग सिक्सर. 62 धावा 2 गडी बाद 5 षटक सुरू. तुषार कोळी पुन्हा सज्जाचं बॉलिंग ट्रॅकवरती. समोर आकाश सोनवणे. नाव द लेग असेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा इथे जो बघायला मिळाला. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या मात्र वाढती. स्कोर मात्र तो पाहायला मिळेल 63 धावा. 2 बाद 63. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला हवेत असेल. शतषक डाऊन दी बॉल अँड गुड कॅच. षटक क्रमांक 5 मध्ये चालू आहे. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. फलंदाज झाले बाद. वेळ वाचवायचं वेळाचं बंधनकारक आहे. धावसंख्या जर पाहिलं आपण 63 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण इथे जे बघतायत. चांगला फटका आपण इथे आता बघू शकता. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर मात्र आता आपल्याला बघायला मिळेल
पाचवं षटक इथे जे सुरू आहे. स्कोर कार्ड झाले त्या 65 धावा. 3 बाद 65. ओहो यावेळेचा बॉल जर पाहिलं बिग हिट. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल. धावसंख्या वाढती. स्कोर असेल आता 72. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट तुषार कोळीचा. समोर फलंदाज सज्ज असणार बघायचं कशा प्रकारची अडचणी या कामगिरी करताना पाहायला मिळाले. ते फलंदाज गोलंदाज देखील सज्ज. बॉलिंग मार्क होती. वाईट बॉलचा इशारा आलाय. खराब बॉल. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. बिग हिट और ये एकोणऐंशी धावा. 5 षटकात खेळ संपलेला आहे. गोलंदाज सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण जर पाहिलं षटक क्रमांक 6 इथे सुरू होते. बिग हिट. और ये हवाई फायर. हवा के साथ घटा के संग संग गेंद गई उड़ा के सीमा के बाद छेर चौकार. 4 धावा. धावसंख्या असं वाटतीये 83 धावा असेल. 3 बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू असतं. पहिला बॉल होती बिग हिट केला गेलाय. चौकार आलाय. 83 धावा ज्या स्कोर कडे आपण पाहत आहेत. यावेळेचा बॉल जर पाहिला बिग हिट केलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. कमालीची बॅटिंग इथे बघताय. षटकार. टिपिकल हिट आलाय आणि धावसंख्या आता वाढती. स्कोर असेल 89 धावा. रेल्वे ग्राउंड वरती सुरू असणारी आपली कोळी क्रिकेट लीग. आपण बघतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट मैदान भुसावळ मधून आपण लाईव्ह आहोत. षटक क्रमांक 6 जे या ठिकाणी आपण बघताय. धावसंख्या असेल ती 89 धावा. मनोज सपकाळे आता बॉलिंग करत आहेत. अगदी भिकन जर पाहिलं समोर असणार 7-11 वरती बॅटिंग करत आहेत. तर अश्विन देखील 4-13 वरती बॅटिंग करत आहेत. हो यावेळी जर पाहिलं चांगला बॉल होता. चांगला बॉल फिरवला. जरूर गेला इकडे. 15 इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जो पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 90 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बाद.
3/90. ओहो, यावेळेचा बॉल उंच हवेत, हवाई सफर क्षेत्ररक्षक आहे, झेल झाला, फलंदाज बाद. स्कोर आहे 90. धावा जाल बनवल्या गेल्यात. 4/90. 90 धावा स्कोर कडे बनण्याकडे बघतायत. 4 गडी बाद. 6वं षटक सुरू असणारे आपण जर पाहिलं गोल ट्रॅक वरती मनोज सपकाळे या ठिकाणी जे सज्ज आहेत. 90च्या बनवल्या गेल्या 4 गडी बाद आहेत. आपण बघू शकता ज्यांचं आगमन होतंय भरत भाऊ पाटील साहेबांचं स्वागत, सोबत त्यांचे मित्र आलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिडू केला, जिडू केला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आपण बघताय सिंगल आली. स्कोर वाढणार आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड बनवल्या गेल्या त्या स्कोर वरती 91 धावा, 4 गडी बाद आहेत. आजचा दुसरा दिवस, उद्या असेल ग्रँड फिनाले आपल्या कोळी क्रिकेट लीगचा अंतिम सोहळा. अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि मानाचा कप कोणाला जाणार आहे. ओहो, यावेळेचा बॉल जर पाहिलं बिग हिट, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद. सहा षटकाचा खेळ संपलाय. 91 धावा असेल 5 गड्याच्या मुंबईला. 2 षटकातून देखील बाकी आहेत. यावेळेचा बॉल मिड विकेटला, बॉल सीमा रेषेच्या स्विंग, चौकार. थँक्यू डीजे. अगदी चौकार गेलाय. 4 धावा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये आपण बघतोय 55 धावा. 7वं षटक चालू असताना संदीप सपकाळे बॉलिंग करत आहेत. यावेळेचा चांगला बॉल स्विंग आणि इथे मिस केलाय. डॉट बॉल इथे मात्र बघायला मिळते. 7वं षटक या ठिकाणी सुरू आहे. 95 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. 7वं षटक चालू असताना गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज संदीप सपकाळे पुन्हा एकदा पाहूयात काही कामगिरी करत आहेत. यापेक्षा बॉल पुन्हा एकदा पंजाबी चतुर वाईट बॉल, खराब बॉल आहे. बघूयात आता त्या काय घडतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. 7वं षटक सुरू आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं आपण बनवल्या गेल्या त्या 96 धावा. आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला चेंडू खेळ, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, बॉल फरार, चौकार. चांगला फटका पुल करत बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. इथे 4 धावाची हमी, 4 धावा, चौकार आलाय. धावसंख्या 100 धावा ओलांडली जाते. 7वं षटक चालू असेल. आपण बघतोय शेवटचा सामनाच्या सायंकाळी 17 मधला. यावेळेचा बॉल वाईट बॉलचा इशारा आलाय. अनेक प्रेक्षक तुम्ही बघू शकता मॅच आनंद घेत असताना. पब्लिक पूर्णपणे भरले. आमचा कॉमेंट्री बॉल थोडासा या ठिकाणी बंद दिसत आहे चारी बाजूना. गोलंदाज सज्ज. 101.
ओ हो हा बॉल स्विंग आणि मिस डॉट बॉल. कोणती धाव येताना इथे पाहायला मिळाली नाहीये. डॉट बॉल आला इकडे. 101 रन्स आहे स्कोर कार्ड. 7वं षटक मात्र मैदानामध्ये जे आपल्या बघायचं संदीप सपकाळ यांचं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट और 6 रन. टिपिकल बिग हिट. 107 धावा स्कोर काढला. आपण इथे बघतायत संदीप सपकाळवरती केलेला हल्ला राकेश बॅट मधून 107 धावा स्कोर काढला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ज्या बॉलिंग ट्रॅक मध्ये बघायचं कशी कामगिरी ठिकाणी जी पाहायला मिळतीये. ओ बिग हिट. हा ही बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. सात ओव्हरचा खेळ संपला. स्कोर असेल स्कोर कार्ड वरती 113. 113. 5 गडी या ठिकाणी बाद असताना आपण इथे बघू शकता. शेवटचं षटक आता इथे जे सुरू होईल. बघूयात या ठिकाणी आता काय घडणार आहे मैदानामध्ये. अखेरचे 6 बॉल या ठिकाणी आता बाकी असतील. ओ बिग हिट. हा ही बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. चांगला बॉल. शेवटचं षटक आपल्याला इथे जे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 8वं षटक चालू आहे. स्कोर जर पाहिलं 120 मध्ये 6 डाऊन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बघूया तिथे आता काय घडणार आहे. डाऊन द लेग असेल. बॉल वाईट बॉलचा इशारा इथे बघायला मिळालाय. धावसंख्या देखील आता पुढे जाते. स्कोर कार्ड मात्र पुढे आता बघायला मिळेल आपल्याला. 121 धावा. 6 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक या ठिकाणी आपण जे पाहत आहे कैलास देवराजचं षटक पण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल. समोर बॉल. शतषकाच्या रन चेस इथे केला जाईल. सिंगल आली. 1 धाव आपण इथे बघतायत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं क्वार्टर फायनलच्या सामने आता इथे सुरू होताना इथे दिसेल आपल्याला. धावसंख्या 122 धावा झाल्यात. रुबाबदार द परफेक्ट मेन वेस 122. यावेळेचा बॉल बिग हिट केलाय. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर रे. 6 रन.
128. एक बॉल बाकी. राकेश काय करतोय? राकेश तयार आहे. शेवटचा बॉल. हो यावेळेस शतषक आहे. सिंगल धाव येताना इथे जे पाहिलं मी बॉल बघता होता तिथे अडवलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा काढल्या गेल्यात. 130 धावा टोटल उभ्या केल्यात ते रुबाबदार संघाने आणि पवन 11 पवन एंटरप्राइजेस संघाला 131 धावांची गरज आहे.
अश्विन तसं मला मुकेश कोळी आणि तुषार कोळी ही जोडी सज्ज असेल आता बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज सज्ज असेल पहिले षटक टाकण्यासाठी. बघायचं कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. पहिला बॉल इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय. पहली गेंद जाएगी नो बॉल और उसके ऊपर आएगी लाइसेंस डिलीवरी. तो यहाँ पे उसके ऊपर क्या होने वाला है देखते हैं इस मैदान के अंदर. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार यहाँ पे और अच्छी गेंदबाजी. अच्छी गेंद टप्पा खाने के बाद गेंद ने बदला काटा. फिलहाल अच्छी गेंदबाज यहाँ पे करते हुए गेंदबाज. अच्छी गेंद इस वक्त अश्विन के हाथ में पहला ओवर. ओहो ये हो गई गलती. दांडी 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 गोल हो गई. पहिल्या बॉलवरती विकेट इथे आली. बॅटचा किनारा होता आउट स्विंग बॉल. बॅटचा अंदरुनी किनारा होता तिथे विकेट किपरचा सहारा. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद झाला गेलाय. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळ आपण बघू शकता. मनोज सपकाळे आणि तुषार कोळी ही जोडी जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज रंगलेला सामना बघू शकता. दुसरा दिवस सुरू आहे आणि गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. एक धाव स्कोर काढला आपण पाहत आहेत. सोबर बॉल व्हाईट बॉलचा इशारा जोराला पंचाच्या वतीनं. चला वेळ वाचणं बंधनकारक आहे. कोणती टीम मीटिंग आता अलोट नाही. 8 षटकं तुम्हाला लवकर लवकर या ठिकाणी संपवायचेत. 2 धावा स्कोर काढला आपण पाहू शकता. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. कुटाप्याचा बॉल कव्हरला. झेल मात्र इथे निसरला गेला. क्षेत्रक्षकाकडून झालेली चुकी ज्यावर नक्की पाहत आहेत. षटका मग पहिला सुरू असे धावसंख्यासाठी या 2 धावा धावफलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 45 चेंडूचा एक खेळ बाकी. 129 धावांच्या विजयासाठी गरज. ओहो चांगला बॉल. अश्विन बॉल फिरवले जरूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्मॅश केला समोरच्या बाजूला. षटकार आलाय. द ग्रेट सिक्सर. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या चांगल्या प्रकारे वाढतीये. स्कोर असेल तो आता रनसंख्या असेल ती 10 धावा. सुंदर असं आयोजन आपण बघतायत. या स्पर्धेचे आयोजक भरतभाऊ पाटील, पंकजभाऊ कोळी, गौरवभाऊ चौधरी, गौरवभाऊ कोळी, कुंदनभाऊ कोळी, समस्त कोळी जमात भुसावळ तालुका आणि सहकारी आई फाउंडेशन भुसावळ. सर्व संघ मालक सर्वांना दाते असतील आणि सर्व आयोजक कमिटी. 10 धावा स्कोर करायला लागले गेलेत. गौरव सपकाळे असतील त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. 10 रन्स 1 बाद. गोलंदाज सज्ज आहे. चांगला बॉल. यावेळी बिग समोर खेळला. चेंडू साईज सरळ. षटकार. षटकार आलाय. धावसंख्या आता वाढत चालेल. स्कोर असेल 16 धावा. 115 धावा अजून देखील विजयासाठी बनवायच्यात. पाहिजे गोलंदाज सज्ज असणार आहे. बिग हिट और ये फिर से एक बार नो चांस और ये क्षेत्ररक्षक के मस्तक के ऊपर दस्तक और 6 रन. बहुत ही लंबे लंबे छक्के. पहले की कहानी खत्म है. पहले के बाद 22 रन बड़े बोर्ड पर. 4 में मनोज सपकाळे के बल्ले से आए 18 रन और बहुत ही अच्छा अभी तक चलता हुआ मुकाबला. आज की शाम किसके नाम बनने वाली है? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम? एक खूबसूरत शाम यहाँ पे फिलहाल 22 रन बड़े बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर. अभी भी
109 चाहिए जीत के लिए। 42 गेंदों यहाँ पे अभी भी खिलाना बाकी। तो 22 रन बने 1 विकेट के नुकसान पर। आप देखते हुए इस बड़ा मुकाबला, बहुत सारे दर्शक यहाँ पे जुड़े इस मैच को देखने के लिए। आप सभी का कहते हैं हम सही दिल से स्वागत, दिल की गहराइयों के साथ आप सभी का स्वागत इस क्रिकेट के बड़े फेस्टिवल में। तो गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार, सामने तुषार कोहली। ओह, ये अच्छी गेंदबाज यहाँ पे फिलहाल टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला। अच्छी गेंदबाजी, अच्छा मैदान आप देख सकते हैं। इस मैदान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम भुसावल। 22 रन, 109 चाहिए जीत के लिए अभी भी। गुणवंत कोहली गेंदबाजी के लिए तैयार। ओह, सामने की तरफ से गेंद निकल गई। अच्छी गेंदबाजी यहाँ पे। ओह, और अच्छी गेंद। ओह, चांगला बॉल इथे आता बघायला मिळालेला आहे। श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ पर्व पहिलं इथे सुरू आहे। षटकांक दुसरं चालू असताना धावसंख्या 22। चांगला बॉल, बॉल चाललाय सीमा पार, चौकार। धावसंख्या आता बघू शकता 26 धावा झालेले आहेत। दुसरं षटक चालू असताना आपण बघतायत विजयाचा पाठला केला जातोय। अनेक प्रेक्षक या ठिकाणी जुळले, सर्वांचं स्वागत आहे। धावसंख्या असते ती 26 धावा। गोलंदाज सज्ज आहेत। या वेळचा बॉल अतिशय सुंदर बीट केले। 2 षटक 26 धावा, शेवटचे 36 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे मित्रांनो। आणि 105 धावांची गरज, एक शतकी खेळी अजून देखील विजयासाठी पार करायची आहे। 26 धावा स्कोर करायला आपण बघू शकता, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। स्लोवर बॉल आणि इथे वाईट बॉल, बुलाती है मगर जाने का नहीं। लांब बॉल टाकला इकडे, वाईट बॉल इथे मात्र बघायला मिळतोय। पुन्हा गोलंदाज सज्ज। ओहो, आणखीन एकदा बॉल, स्लोवर बॉल आणि बीट केलंय तिकडे। जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली अश्विन यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा स्लोवर बॉल, अश्विन या षटकात जर पाहिलं मित्रांनो, बोटाची जादू दाखवत आहे, फिरकीची जादू दाखवत आहे तिकडे। मात्र आता पूल मारलाय, पूल करत बॉल गुल केले मैदानाच्या बाहेर, षटकार। जबरदस्त षटकार आलाय, ऑन साईडला ठोकलाय
षटकार. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न. शतशः बॉल पर्यंत आपण बघताय चेंडूवरती नक्की पोहोचलेत. सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड मात्र वाढते. धावसंख्या मात्र असणार ती आता गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. 34 धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे ज्या पाहतोय. आकुटप्प्याचा बॉल बिग हिट. ओरे 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 छेरन. ओरे छेरन. षटकार आलाय. अगदी हीच मजा आहे. 40 धावा. फुटबॉल बॉल कबरला बॉल. क्षेत्ररक्षक बीट केले. क्षेत्ररक्षकाला चौकार. सुंदर असं गाणं असणार आहे. आपण बघू शकता इकडे श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ येथे सुरू आहे. संगीत सुंदर सण आहे आपल्या संपूर्ण कोळी क्रिकेट लीग. धावसंख्यामध्ये आहे त्या 44 एक गडी बाद. चव्वेचाळीस धावा स्कोर काढला. 3 षटकर इथे संपलेत. आणि आता बघूयात आता काय घडते. गोलंदाज देखील जर पाहिलं सज्ज असते बॉलिंग मार्क होती. बघूयात आता काय घडतं इथे या मैदानात. बिग हिट केलाय बॉल लॉंग ऑनला. सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग. 50 धावा. पुल केला बॉल. जबरदस्त प्रहार. मनोज सपकाळे. षटकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं सामान्य भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे सामान्य पोलीस अधिकारी सामान्य संजयजी पाटील साहेबांचं आगमन. साहेबांचं स्वागत. साहेबांना विनंती आहे साहेब आपण मंचावरती उपस्थित व्हायचे. सामना खूप रंगला गेलाय. भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे असणारे अधिकारी. 28 बॉल 75 धावांची गरज असणार विजयासाठी. आता 56 धावा झाल्यात. मनोज सपकाळे धावा 37 धावा शेवटचे. अजून देखील मॅच ऑन आहे. 56 झाल्यात. 28 बॉल शिल्लक आहेत बनवायच्या त्या. 75 धावा. सामना रंगला गेला मित्रांनो. अगदी कोळी क्रिकेट लीग धूमधडाका क्रिकेटचा मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या बेचा बॉल जर पाहिला लांब ठेवला शतशः मात्र बॉल पर्यंत असेल. सिंगल येताना पाहायला मिळाली. स्कोर मात्र वाढणार. स्कोर जाऊन पोहोचेल 57 धावा स्कोर करायला मात्र ज्या बनवल्या गेल्यात. मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं प्रेक्षक उपस्थित आहेत. 27 बॉल 74 धावांची गरज. या मॅचचा बॉल देखील जर पाहिला बिगिट करायचा भेटणार. शतरक्षक बॉल पर्यंत जे पाहायला मिळेल एक सिंगल आली. स्कोर वाढत चाललाय. स्कोर असेल आता 58 धावा. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. बॅटलाईन्स पडायला चालल्यात. विनंती असेल लवकर षटकं टाकायचे आहेत गोलंदाजी टीमला. सूचना. पुन्हा एकदा चांगला बॉल रोखलंय दीपनं. पहिल्या 2 बॉल 2 षटका दीपला मारले होते. त्यांचा चांगला कमबॅक दीपनं केलाय. मोठ्या संख्येने प्रेक्षक थांबले मॅच बघण्यासाठी. आपण जर पाहिलं स्कोर कार्ड होते ते 58 धावा. 25 बॉलचा खेळ बाकी या ठिकाणी असणार होता विजयासाठी.
कुट्टाप्याचा बॉल होता, यावेळेस मोठा बिगिट करायचा प्रयत्न, शतशक बॉल पर्यंत आपण बघू शकता. बॉलवरती दाखल झाले तर स्कोर वाढणार आहे. स्कोर काढवती जर पाहिलं स्कोर असेल तो आता 59 धावा, 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. शेवटचे अंतिम आता बॉल बाकी राहिले ते 24 बॉल बाकी असणार आहेत आणि पवन प्रतिष्ठान संघाला विजयाची गरज आहे ती 72. फुटबॉल बॉल, बिग हिट, बिग 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 सिक्सर. आपण जर पाहिलं 5 वर्ष या ठिकाणी आपण बघताय स्कोर कावरती 65 धावा झाल्या गेल्यात. अगदी कमालीचा सामना इथे आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, काय घडणार आहे पाहूयात. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळेल. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतो. स्कोर असेल तो 66 धावा एका गड्याच्या मोबल्यामध्ये. 5 वर्ष या ठिकाणी जे सुरू आहे. 15 बॉलचा खेळ बाकी, 45 धावांची गरज. बिग हिट आणि हा बॉल सीमा पार. षटकार. मनोज सपकाळचे या ठिकाणी 50 धाव पूर्ण झाले 16 बॉल मध्ये. पन्नास धाव पूर्ण झाले ते इथे आपण जर पाहिलं 51 धावा असेल. डीजे वाल्याला विनंती असेल षटकार गेल्यावर डीजे वाजवा. खेळाडूंनी काय केलंय त्यांना प्रेक्षकांना समजलं पाहिजे. 16 बॉल 51 धावा केल्यात मनोज सपकाळ यांनी. यावेळी देखील बॉल स्लॉट मध्ये पाठवला, सीमा पार षटकार. आपण जर पाहिलं मनोज सपकाळे 17 बॉल 57 धावा. अगदी मैदानामध्ये नक्की भीषण शांतता आहे. मैदानाला आग लावतोय खेळाडू मनोज सपकाळे. 17 केल्या, 57 धावा 17 बॉल मध्ये केल्या गेल्या. शेवटचे 20 बॉल बनवायच्या त्यात 53 धावा. बिग ही गुडगा टेक, तमाशा देख. 6 रन. षटकार मात्र बघायला मिळाला. फुल टॉस बॉल वरती फुल टोल केलाय. कमालीची बॅटिंग करतोय भुसावळचा टायगर. 18 बॉल 63 धावा काढल्यात. 19 बॉल 47 धावांच्या गरज असणार विजयासाठी. काय सामना रंगलाय. 19 बॉल 47 धावांची गरज इथे ऑन आहे. मनोज सपकाळे पुन्हा एकदा बिग हिट और ये फिर से एक बार. 6 रन.
जबरदस्त बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते, चमकलाय. शेवटचे आता बॉल बाकी राहिले. काय मॅच सुरू आहे मित्रांनो. एका बाजूने आपण जर पाहिलं अगदी रुबाबदार निलेश सपकाळ यांचा संघ, पवन एंटरप्राइजेस पवन कोळी यांचा संघ आपण इथे पाहत आहेत. 19 बॉल 69 धावा काढल्या. शेवटचे 18 चेंडू 41 धावांची गरज. काय सामना रंगला यासाठी मात्र ही स्पर्धा भरवली गेली. हा क्रिकेटचा उत्सव आपण बघू शकता. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ कोळी क्रिकेट लीग. 18 बॉल 41 धावांची गरज. अठरा बॉलचा खेळ बाकी. 41 धावांची गरज. मॅच ऑन आहे. रख हौसला हो मंजर आएगा. बघूया आता इथे कोणाची घडी येणार आहे. 18 बॉल 41 धावांची गरज. गोलंदाज सज्ज असे बॉलिंग ट्रॅक मध्ये जर पाहिलं 6 षटक सुरू झाले. गोलंदाज सज्जाचं बॉलिंग ट्रॅक मध्ये जर इथे बघू शकता. समोर बिग हिट आणि कॅच सुटला. चेंडू सीमा पार. चौकार. चौकार आलाय. आग लावतोय मैदानात दोन्ही फलंदाज. मॅच जर पाहिली आता ऑन आहे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा मॅच जिंका. 3 षटक जर मारले मनोभावने संजू पाटील 251 रुपयाचं प्राइस. चांगला बॉल. 16 चेंडू आणि बनवायच्या त्या 37 धावा. प्रत्येक श्वास रोखला गेलाय. प्रत्येक हृदय धड 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 करताना इथे दिसतंय. मॅच तशाच प्रकारे बघायला मिळते. 37 बनवायच्या 16 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज असे बॉलिंग ट्रॅक मध्ये. यावेळेचा बॉल लॉंग ऑनला शतरक्षकाला बीट करत चौकार. मॅच जर पाहिली मॅच आता इथं बघायला मिळते. मॅच रंगली जाते. शेवटचे 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. मनोज खेळतो 69 वरती. तुषार कोळी 12 बॉल 23. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज आहे. मॅच खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळते. गोलंदाज सज्ज. चांगला बॉल. यावेळेस कोणती धाव मिळताना बघायला मिळाली नाहीये. अप्रतिम चेंडू मात्र आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 58 धावा स्कोर काढला आपण इथे ज्या बघू शकता. एक गडी बाद आहेत. गुणवंत कोळी इथे 6वं षटक सुरू आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 14-33 धावांची इथे गरज विजयासाठी असेल. हो हा देखील बॉल कव्हर मध्ये. परत एकदा झेल सोडला. एक बार गलती करे. पवन संघाची A1 जोडी आपण बघू शकता चमकती मैदानामध्ये. षटका चौकारची बरसात झालेली आहे. 104 तुषार आणि मनोज. पवन एंटरप्राइजेसची A1 जोडी इथे चमकतीये. कसं रोखणार या वादळाला रुबाबदार संघ. डाऊन द लेग बॉल असेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. दबावात पडलेत गोलंदाज. धावसंख्या मात्र वाढती. स्कोर असेल 105. 13 चेंडूचा खेळ बाकी. 26 धावांची गरज. सामना रंगलाय. सुंदर असं आयोजन मात्र इथे बघतायत. भरतभाऊ पाटील, पंकजभाऊ कोळी, गौरवभाऊ चौधरी, गौरवभाऊ कोळी, कुंदनभाऊ कोळी यांच्या वतीनं. पाय नक्कीच ब्रश केला बॉल आपण बघू शकता. एक चांगला बॉल इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी जो संपला गेलाय. धावसंख्या 105 धावा आहे. 105 धावा स्कोर काढला आपण इथे बघताय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं 26 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ बाकी. 26 धावांची गरज. दोन्ही संघ या स्पर्धेत 8 संघ सहभागी आहेत. ज्याच्यामध्ये चाणक्य CC, रुबाबदार, पवन एंटरप्राइजेस, आराध्य वॉरियर्स,
स्वचंद्र स्टार, जय बालाजी, रुद्र 11, मोर्या सीसी. त्याच्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं 2 ताकदवर संघात सामना आहे मित्रांनो. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. चला मॅच चालू करायची पंच, जास्त वेळ देऊ नका. शतक लावून घ्यायचे. चर्चा विनिमय सुरू आहे. हडल चालू आहे. काय असेल कोणाकडे आता मात्र बॉलिंग सोपवली जाताना पाहायला मिळतीये. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी मात्र 26 धावांची गरज आहे. 105 धावा स्कोर काढला. इकडे बाद असताना आपण इथे बघू शकता. सामना रंगलाय. 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 26 डीप आलाय. समोर आहे मनोज सपकाळे. आतापर्यंत 19 खेळलाय. 69 धावा त्याच्या बॅटमधून मात्र आल्या गेल्यात. मनोज सपकाळे आपण स्ट्राईकला पाहतोय. शेवटचे 12 बॉलचा खेळ बाकी. 26 धावांची गरज. डीप बॉलिंग साठी तयार. समोर आहे मनोज सपकाळे. बघूया काय कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळतीये. व्हाईट बॉलचा इशारा. खराब बॉलचा खरपूस समाचार घेतलाय तिकडे. पुन्हा एकदा 106. कोणता संघ जिंकेल सामना. एवढ्या धावा करून देखील संघ सेफ नाहीये. सुंदर असं टेलिकास्ट. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे. आता संधी. ओहो झेल सुटला. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. हे प्रभू, हे जगन्नाथ, हे हरिओम, ये क्या हुआ. सड़क पे पानी आ गया. दोघात तिसरा. मोये 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 मोये. मॅच इथे सोडली की काय. कॅचेस विन द मॅचेस. 106 रन्स. 7वं षटक चालू. दीप तयार. बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे षटकाराचा बादशाह मनोज सपकाळे. बिग हिट. रख हौसला हो मंजर आएगा. और ये 6 रन. ओहो तिथे परिस्थिती गंभीर आहे. थँक्यू डीजे. जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे आपला नक्की भाऊ खंबीर आहे. जबरदस्त षटकार. मनोज सपकाळे 75 धावा केल्या 21 बॉल मध्ये. स्वतःला 25 धावा पाहिजे विजयासाठी. काय बॅटिंग केली. काय रंगली मॅच. शेवटचे 2 मॅच खूप चांगले झालेत. पैसा वसूल सामना. 10-19. या वेळचा बॉल पुन्हा एकदा भटकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खराब बॉल. धावसंख्या आपण जर पाहिले 100. स्कोर वाढत 113 धावा. 10 बॉल. 10 बॉल 18. बॉल तयार. ओ या वेळचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. रन घेण्याचा प्रयत्न इथे केला नाहीये. 9 बॉल आणि 18 धावांची गरज आता विजयासाठी. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. क्या होगा. मुझे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन इस खेल में किसी की दवा न किसी की दुआ चलती है. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. हो यावेळी मिस टायमिंग शॉट. बॉल हवे. झेल इथे झालाय आणि फलंदाज मनोज सपकाळचं काम तमाम. मोठा झटका. दुसरा झटका पवन संघाला. किती आनंद झालाय. अगदी बरं भाऊ. अगदी मोठा खेळाडू बाद केला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा फलंदाजासाठी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 1 मॅन शो होता. सॉलिड बॅटिंग करताना पाहायला मिळाला. बघूया आता इथे काय घडणार. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 18 धावा. इथे असताना प्रत्येक प्रेक्षक वर्ग हृदयाची सर्वांची धडधड वाढली गेली. नक्कीच आपण पाहू शकता. 113 धावा स्कोर काढला मात्र झालेला आहे. शेवटचे आपण जर पाहिलं 8 बॉल शिल्लक आहेत. कमालीचा सामना इथे रंगला गेलाय. प्रत्येक श्वास प्रत्येक हृदय धडकलं जाते. 113 झाल्यात.
आणि पाहूयात आता काय घडणार आहे मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी जर पहिला गोलंदाज सज्ज आहे. बिग हिट केला बॉल सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी षटकार, 6 धावा. ओहो, छोटा भाऊ गेला, मोठा भाऊ आला काय आतमध्ये. संजय गेले बाहेर, निलेश आले आतमध्ये. क्या चल रहा है. अभिषेक शर्मा आउट झालाय, मात्र अजून ट्रेविस हेड आतमध्ये आहे. 7 बॉल 12. 7 बॉल 12. फुटबॉल बॉल इथे क्षेत्ररक्षण. ओहो, खराब चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सामनाला 6 बॉल 8. काय सामना झालाय, पैसा वसूल सामना आपण बघू शकता. सुंदर नियोजन. आयोजकांचा आपण धन्यवाद देऊयात. भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी, गौरव भाऊ कोळी, कुंदन भाऊ कोळी, गौरव भाऊ संगपाळे. 6 बॉल 8 धावांची या ठिकाणी गरज आहे. समस्त कोळी, जमात भुसावळ तालुका 6 गेंदे 8. जास्त वेळ नका देऊ पंच, मॅच सुरू करा, बॅड लाईट पडू शकते. 6 बॉल 8 धावांची गरज. क्या होने वाला है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष की यहाँ कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 6 बॉल बनवायच्या त्या 8 धावा विजयासाठी. कमालीची मॅच आपण बघू शकता. थेट प्रक्षेपण देखील आहे. दुसरा दिवस आपण या क्रिकेट स्पर्धेचा बघताय. निलेश सपकाळे 2 बॉल 10. हा दिवस येणं नक्कीच बाकी होतं. आमच्या आयुष्यामध्ये अगदी आम्हालाही खूप लांब संधी मिळते आणि प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी लिहिलेलं एक पान असतं. आयुष्य दिलेलं एक सुंदर असं पुस्तक आहे. चांगल्या गोष्टीची नोंद करा. शेवटचे 6 बॉल बाकी, बनवायच्या त्या 8 धावा. सामना रंगलाय मैदानामध्ये. पवन प्रतिष्ठान एंटरप्राइजेस च्या समोर रुबाबदार द परफेक्ट मेन्स शॉप. सामना इथे रंगलाय. परशुराम कोळी, तुषार कोळीसाठी. पहिला बॉल ड्राइव केला कव्हरला, क्षेत्ररक्षक दूरवर, बॉल सीमापार, चौकार. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, चौकार आलाय. 5 बॉल 2. 5 बॉल 4. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 4 धावा. सुंदर मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार आहे. डॉट बॉल, डॉट बॉल. 4 बॉल 4. 4 बॉल 4 बनवायच्यात. रख हौसला वो मंजर आएगा, घड़ी उसकी होगी, समय हमारा आएगा. समय किसका आएगा. 4 बॉल 4 रन चाहिए जीत के लिए. मैन इन येलो, मैन इन ब्लू, चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन्सचा सामना रंगलाय. चेन्नई मुंबई, हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तिथे शतक बॉल पर्यंत आपण बघताय. सिंगल धाव त्यांना पाहायला मिळाली. 3 बॉल 3 बनवायच्यात. क्या होगा. आग लग चुकी है. जंगल में सन्नाटा छाया है और घायल शेर लौट के आया है. 3 बॉल 3. 3 बॉल 3. यावेळेचा बॉल कव्हरला खेळला, शतक बॉल पर्यंत सिंगल आली. 2 बॉल 2. 2 बॉल 2. व्हॉट अ मॅच. काय सामना चालू आहे. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. कडक सामना, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यात कारण की सामना तसा रंगलाय. 2 बॉल 2 धावांची गरज.
दांडी 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 गुल. एक बॉल 2 धावांची गरज. आयोजक सांगा सुपर झालं काय, सामना जर टाय झाल्यास काय निर्णय सांगणं बंधनकारक. बघूयात आता काय घडणार आहे. शेवटचा एक बॉल बाकी, 2 धावांची गरज. परशुराम कोळी, कोळी परशुराम कोळी गोळी टाकतोय, गोळी टाकली आणि सामना आता आलाय. एक चेंडू आणि बनवायच्या त्या 2 धावा. कडक सामना रंगलाय. भुसावळ तालुका अगदी आज क्रिकेटच्या संघर्षातून वाटचाल होते एक विजयाच्या दिशेनं. एक चेंडू 2 धावा. फलंदाज तयार आहे. 1 बॉल टू गो. 2 धावांची गरज. सन्नाटा 4 ओव्हर. पिन ड्रॉप सायलेंस. क्या होगा, क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. एक गेंद और 2 रन चाहिए. पवन टीम क्या होने वाला है. वो गेंद आएगी, वो मंजर आएगा और ये धडकेगा दिल. ओ आणि या बरोबर हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे रुबाबदार. रुबाबाद सामना इथे जिंकतोय. शेवटच्या बॉलला परशुराम कोळीची गोळी इथे नाही झेलली आणि संघ जिंकलाय. काय मॅच झाली, पैसा वसूल सामना. यांना 200 रुपयाचं बक्षीस आले भरत भाऊ पाटील यांच्या वतीनं. भरत भाऊ कोळी यांच्या वतीनं मात्र प्राइज मनोजसाठी असतात 200. दिल जीता मनोजने, मॅच जीता रुबाबदारने. जास्तीच धन्यवाद. आजचे सामने इथे 8 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय खानदेश.